मागील 6 महिन्यांपासून आम्ही आकाशाकडे पाहतोय. सोलापुरातून विमान कधी उडणार? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचे लोकार्पण केले, पण विमान सेवा काही सुरू झाली नाही. मी देशाचे नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी चर्चा करून विमान सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली. आम्ही विमान सेवेसाठी प्रयत्न करतोय, परंतु इगोचा प्रश्न येतोय. त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो. येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षाकडूनच विमान सेवा सुरू होईल असे सांगताना सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले असेही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. त्यांना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम करायचे होते, परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचे ते केले. राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आल्याने आता या योजनेतील 9 लाख लाभार्थी कमी होणार असल्याचे समजते. एकही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका त्यांनी केली. मला एक करेक्शन करायचं आहे सुरवसेजी, तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात, अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय. विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं. अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल. विमानसेवा म्हणजे हे विमान येणार आहे, ते विमान काही होताना दिसत नाहीये. मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहे त्यांच्याशी बोलले. मी त्यांना आग्रह केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू करा. पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो. जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा 10 वर्षांनी निवडून दिलाय. लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही. काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल, जर सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर. सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. सरकारने एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही. इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं, पण ईव्हीएमवरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते ईव्हीएम मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पण आज एकही योजना राबवली जात नाहीये, एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत. फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करतायत, अब्यूज ऑफ पॉवर. विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर्स केले जात आहेत, मारहाण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देतं.